पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ यंदा विजयाचा चौकार मारण्यासाठी मैदानात उतरल्या. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या अश्विनी कदम यांना पुन्हा उमेदवारी दिली. 2019च्या निवडणुकीत त्यांचा मिसाळ यांनी पराभव केला होता. मात्र यंदा पुन्हा त्यांच्या अडचणी वाढल्यात, कारण इथूनच काँग्रेसचे आबा बागुल यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यात आता महाविकास आघाडीत मतविभागणी होऊन शरद पवार गटाच्या उमेदवार अश्विनी कदम यांना फटका बसणार का, याचाच हा आढावा. नमस्कार, मी शिवानी. आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. महायुतीत महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी मतदारसंघात तयारी सुद्धा केली होती. अशातच भाजपने विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्यावर विश्वास टाकला. त्यानंतर भिमाले यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेऊन त्यांची नाराजी दूर केली. त्यानंतर पर्वतीसह पुण्यातल्या 8ही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचं काम करणार असल्याची भूमिका श्रीनाथ भिमाले यांनी घेतली. दुसऱ्या बाजूला पर्वतीमधून उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी शरद पवारांकडे आग्रह धरला होता. बागुल यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेटीगाठी घेतल्या होत्या. मात्र महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेल्यानं त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सचिन तावरे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. त्यामुळे त्यांच्या मतविभागणीचा फटका अश्विनी कदम यांना बसणार का, अशी ही चर्चा सुरू आहे. पर्वतीत गेल्या 15 वर्षापासून माधुरी मिसाळ यांनी मतदारसंघावर ताबा मिळवलाय. प्रत्येक निवडणुकीत विरोधकांकडून नवा उमेदवार मैदानात उतरवला जातो. मात्र त्याचा पराभव करत माधुरी मिसाळ यांनी मतदारसंघात चांगलीच पकड ठेवली. 2019च्या विधानसभा निवडणुकीत माधुरी मिसाळ यांना 97,012 मते पडली होती. तर विरोधात असलेल्या अश्विनी कदम यांनी 60,245 मते घेतली होती. यंदा पुन्हा हे दोन्ही उमेदवार आमने सामने आलेत. दरम्यान पर्वती मतदारसंघात काँग्रेसचे अनेक वोटर आहेत. 2004 साली काँग्रेसच्या रमेश बागवे यांनी मतदारसंघात विजय मिळवला होता. त्यामुळे हा मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसला सुटावा अशी मागणी होत होती. यासाठी काँग्रेसचे आबा बागुल यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला. आता बागुल, मिसाळ आणि कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यामुळे या ठिकाणी कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.